सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास 6वा श्रोतेजन स्तवन. फालतू ग्रंथकाराचे सोडून द्या, पण कोणी थोर ग्रंथकार जेव्हा ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त होतो तेव्हा पुढील 4 गोष्टी स्पष्टपणे त्याच्या नजरेसमोर असतात. ग्रंथामध्ये काय सांगायचे, ते का सांगायचे, ते कोणास सांगायचे आणि ते कसे सांगायचे. 1. भक्तिमार्ग सांगण्यासाठी भक्तीने खात्रीपूर्वक ईश्वराची प्राप्ती होते हे सांगण्यासाठी श्री समर्थांनी दासबोध लिहिला. 2. सामान्य माणसाला देखील त्याचे अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्या ज्ञानाने त्याने आपल्या जीवनात खरी विश्रांती किंवा खरे समाधान भोगावे यासाठी श्री समर्थांनी दासबोध लिहिला. हे झाले दृश्य कारण. दासबोध म्हणजे दासाला झालेले ज्ञान. श्री रामचंद्र हे श्री समर्थांचे सद्गुरू होते. श्री रामचंद्रांकडून त्यांना जे आत्मज्ञान झाले तो दासबोध होय. नंतर श्री सद्गुरूच्या आदेशावरून ते ज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने लोकांना सांगितले. दासबोधाचे हे अदृश्य कारण आहे. म्हणून दासबोध म्हणजे दासाने केलेला बोध किंवा सांगितलेले आत्मज्ञान. ज्याला भगवंताचे दास बनून आत्मज्ञान करून घ्यावयाचे आहे त्याला स्पष्ट व निश्चित मार्ग दाखविण्यासाठी श्री समर्थांनी दासबोध सांगितला. 3. खरे म्हणजे अज्ञानी, दीन, दुःखी प्रापंचिकांसाठी दासबोधाचा अवतार आहे. पण ग्रंथ एकदा प्रसिद्ध झाला की तो कोणीही वाचू शकतो. आपल्या ग्रंथाच्या वाचकांमध्ये बद्धापासून सिद्धापर्यंत, अडाण्यापासून विद्वानांपर्यंत, प्रापंचिकांपासून महंतांपर्यंत, ज्ञान्यापासून योग्यापर्यंत आणि सैनिकापासून मुत्सद्यापर्यंत सर्व प्रकारची माणसे असणार याची जाणीव श्री समर्थांना होती. शिवाय आपण जगाला शिकवतो ही भूमिकाच नसल्यामुळे वाचकांना परमात्म स्वरूप समजून त्यांनी वंदन केले. ब्रह्मज्ञानी महामानवांच्या मालिकेत पहिल्या रांगेत मानाने बसणाऱ्या श्री समर्थांना ही लीनता अतिशय शोभून दिसते. 4. प्रपंच आणि परमार्थ किंवा व्यवहार आणि आत्मज्ञान यांचा स्वभाव विरोध आहे अशी एक भ्रामक कल्पना आपल्या देशात आढळते. श्री समर्थांना हे मान्य नाही. आध्यात्मिक ध्येयवादाची व्यावहारिक वास्तववादाशी जोड घालण्याचे धोरण दासबोधामध्ये पदोपदी नजरेत भरते. म्हणून त्यांची विषय मांडण्याची पद्धत अगदी सरळ, स्पष्ट, सोपी आणि विवेकावर भर देणारी आहे. दासबोध वाचताना त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचे आणि विचारशक्तीवरील श्रद्धेचे मोठे कौतुक वाटते. ज्ञानेश्वरी आणि नाथ भागवत हे 2 अतिशय उत्तम अध्यात्म ग्रंथ लोकांपुढे असताना दासबोधाला तितकीच मान्यता लाभली व ती टिकली यातच त्यांचे अपूर्व वैशिष्ट्य साठवलेले आहे. समास 6वा श्रोतेजन स्तवन. श्रीराम समर्थ श्रीराम. आता वंदू श्रोते जन, भक्तज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्ना, सत्यवादी श्रीराम. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नाचे श्रीराम. जे नाना अर्थवृत्ताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते,
नाना संशयात छेदिते निश्चयी पुरुष श्रीराम. ज्यांची धारणा अपार जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे श्रीराम. की हे ऋषीश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचे सभा मंडळी, परमशोभा श्रीराम. हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु श्रीराम. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नये श्रीराम. जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्वकाळ निराभिमान, आत्मज्ञानी श्रीराम. ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले, मने जयांच्या श्रीराम. जे जे काही आठवावे, ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे, ज्ञातेपणे करुनी श्रीराम. परंतु हे गुणग्राहिक, म्हणून बोलतो निशंक, भाग्यपुरुष काये एक, सेवित नाही श्रीराम. सदा सेविती दिव्यान्ने, पालटा कारणे अवेटन्ने, तैसीच माझी वचने पराकृते श्रीराम. आपुले शक्तीनुसार, भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार, कोठेची नाही श्रीराम. तैसा मी एक वाग दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, यांची पूजा वाचा वरळ, करू पाहे श्रीराम. व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची श्रीराम. ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोक्ता जगदीश, म्हणून या श्रीराम. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम.
समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याचा अंगी. तुम्हा संतांचा सलगी, म्हणूनी करीतो श्रीराम. व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयाचकित लोक. परी त्यांची पिली निशंक, तया पुढे खेळती श्रीराम. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपासी बोलत. तरी माझी चिंता तुमचे चित्त, वाहेलच की श्रीराम. आपलेची बोले वावगे, त्याची संपादनी करणे लागे. परंतु काही सांगणे न लगे, न्यून ते पूर्ण करावे श्रीराम. हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी मन. तैसे तुम्ही संत सज्जन, माये बाप विश्वाचे श्रीराम. माझा आशय जाणोन जीवे, आता उचित ते करावे. पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेस्तवननाम समास 6. श्रीराम समर्थ श्रीराम.